चला आज मस्त झणझणीत चमचमीत आणि खमंग असा आमटीचा प्रकार पाहूया। मटकीच्या डाळीची रसरशीत अशी आमटी। त्यासाठी सर्वप्रथम वाटण तयार करून घेऊया। भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण, मीठ चवीप्रमाणे, थोडीशी लाल मिरची पावडर, त्यानंतर काळा मसाला आणि धने पावडर, आणि थोडीशी हळद, आणि त्यामध्ये जिरं टाकून मिक्सरला ह्याचं छान असं वाटण तयार करायचं। वाटण तयार केल्यामुळे भाज्या खूपच टेस्टी होतात। त्यानंतर एका कढईमध्ये तेल 1 मोठा चमचा, मोहरी थोडीशी आणि बारीक चिरलेला कांदा हे छान असा लाल रंगाचा परतून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्येच मटकीची डाळ घालायची, तीही चांगली परतून घ्यायची। चांगली परतल्यामुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते। त्यानंतर त्यामध्येच एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि आपण हे वाटण केलेलं तेही घालून घ्यायचं आणि छान 1 मिनिट असं हे मंद गॅसवर परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि लगेच डिश झाकायची, म्हणजे त्या भाजीचा सगळा स्वाद त्या डिशेमुळे बाहेर जात नाही आणि कढईमध्येच राहतो। त्यामध्ये पाहिजे तेवढे गरम पाणी घालून घ्यायचं। नेहमी पातळ भाज्यांना गरम पाणीच वापरायचं, म्हणजे भाज्या खूपच टेस्टी होत्या त्यानंतर पाणी घालून घेतल्यानंतर त्याला एक मटकीची डाळीची आमटी ही लगेच झटपट तयार होते। 5च मिनिटात डाळ थोडीशी मऊ झाली की लगेच खायला तयार होते। त्यावर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही मस्त अशी रसरशीत आपली गावाकडल्या पद्धतीने खमंग झाली मटकीच्या डाळीची आमटी। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।